फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. पार्थ, एनी प्रॉब्लेम? नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. कम ऑन पार्थ, तू खूप अपसेट वाटतोयस. तर झालं काय? अपसेट नाही ग, काहीच नाही, खरंच नाही. सो स्वीट. प्लीज पार्थ, म्हणजे तुला ना खोटं बोलायला अजिबात जमत, तर मग प्लीज डोंट ट्राय दॅट. प्लीज आता सांग काय झालं. म्हणजे तुला जर असं वाटत असेल ना की मी तुझी खूप चांगली मैत्रीण आहे तरच सांग. कोर्स निकिता, तू माझी खूप छान मैत्रीण आहेस, पण कसं सांगू तुला आणि कुठल्या तोंडाने सांगू? निकिता, मी कार्तिकीमुळे डिस्टर्ब आहे. का? झालंय काय? माझ्यापेक्षा जास्त विश्वास होता कार्तिकीवर आणि तीच असं वागल्यामुळे खूप जास्त हर्ट झालोय. हे लक्षात येतच आहे मला, पण कार्तिकीविषयी मला फारसं काहीच माहिती नाही आणि तू जे सांगतोस त्यावरून तरी तीच चुकीची वाटते मला. तेच तर दुर्दैव आहे. कार्तिकी इतकं वाईट वागू शकेल याची मी स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती ग. लुक पार्थ, हे बघ, तू जे सांगतोस हे जरी फॅक्ट असलं ना तरी कार्तिकीची बाजू ऐकून घेणं ही गरजेचं आहे रे. म्हणजे कोणत्या सिच्युएशन मध्ये कोणता माणूस कसा रिॲक्ट करेल याचा अंदाज बांधणं कठीण आहे. सो प्लीज यू शुड ट्राय टू फाइंड इट आउट. आणि प्लीज तू असा नको अपसेट होस. हे बघ, तू या रिलेशनशिप मध्ये प्रामाणिक होतास आणि आहेस, आणि तरीही फसवणूक माझीच झाली आहे ना. का? बाय निकिता, बाय. अरे फसवणूक झाली ही तुझी बाजू जरी असली ना तरी कार्तिकीचं कदाचित ते इंटेन्शन नसेलही. वेल, हू नोज. बट प्लीज तू सावर स्वतःला. समजत नको करून घेऊस, उलट दुसरी बाजू समजून घेण्याचा प्रयत्न कर. वहिनी, अशा तिन्ही सांजा कुठे निघाल्यात? एवढ्या घाईत? आत्ता चालले आहेत म्हणजे नक्कीच हॉस्पिटलला चालल्या असणार. दुसऱ्या कुठे जाणार? खरंच कमाल आहे या बाईची. म्हणजे इतकं सगळं होऊन सुद्धा काडी मात्र फरक पडलेला नाहीये. जाऊ दे, आपल्याला काय, तेवढंच दादांना भडकवायचं एक मस्त निमित्त मिळालंय. आता त्या दोघांना एकमेकांपासून तोडायची वेळ आली आहे. बाबा, तुमची इच्छा आता लवकरच पूर्ण करणार आहे मी. एक्सक्यूज मी. येस. मला जरा डॉक्टरांना भेटायचं होतं. तिथे आता नाही, ते बाहेर गेलेत. बाहेर गेलेत? अरे देवा, आता काय करू मी?
काही काम होतं का मॅडम? हो, मला ना त्यांच्याकडून बिलची कॉपी हवी होती. मला दुसरं कोणी देऊ शकतं का इथे? नाही मॅडम, बिलची कॉपी त्यांच्याकडे असते. पेड बिल्स त्यांच्या ड्रॉवरमध्ये असतात. ड्रॉवरची चावी ते स्वतः घेऊन जातात. उद्या मिळेल तुम्हाला बिल. ठीक आहे, मी उद्या येते. ठीक आहे मॅडम. थँक्यू. मॅडम, हा, तुमची जखम अजून बरी झालेली नाहीये. बघा रक्त वाहतंय ते. अहो उगाच सेप्टिक होईल. वेळेवर ड्रेसिंग करायला सांगितलंय ना. चला मी ड्रेसिंग करून देते. नाही, मी उद्या डॉक्टरांना भेटायला येणार आहे, तेव्हा करून घेईन मी. अहो काय बोलताय मॅडम, सांगितलं ना तुम्हाला सेप्टिक होईल. चला मी तुमची ड्रेसिंग करते आणि ड्रेसिंग केल्यानंतर 5-6 तास एका जागेवरून हलायचं नाही. ठीक आहे? चला चला चला. आई ग, थँक्यू. बसा ना. नाही नको. आपल्यामध्ये काही नातं नाहीये तर नवीन नातं निर्माण करण्याचा प्रयत्न नको करूया आपण. नवीन नातं जोडण्याचा प्रयत्न करतही नाही. आणि असं प्रयत्न करून सुद्धा नाती जुळली जात नाही. ती जुळायची तेव्हा जुळतात. ज्या नात्याने तुम्ही पाणी दिलत ना मला, त्याच नात्याने बसा असं म्हणाले. आपण असं समजूया ना की आपण आत्ताच भेटलोय. थोडासा संवाद होण्यासाठी आता गरजेचं नाहीये ना. नाही, संवाद होण्यासाठी नातं असणं गरजेचं नाही. तसंच मला तुझ्याबद्दल राग आहे म्हणून असलेलं नातं लपवणंही गरजेचं नाही. कार्तिकी, आम्हाला कळत नाहीये नेमकं काय होतंय. दरवेळेला आम्हाला अडचणीत आणणारी कार्तिकी खरी की जखमी पावलांनी भाऊजींच्यासाठी जागत बसलेली कार्तिकी खरी? कार्तिकी, तू नेमकी कशी आहेस? खरोखर प्रश्न पडलाय मला हा. मी तेव्हाही तशीच होते आणि आत्ताही तशीच आहे. पण तेव्हाही परिस्थितीने मला दोषी ठरवलं आणि आत्ताही. खरं सांगू तुला, तेव्हाही कुठेतरी माझं मन मला सांगत होतं तू दोषी नाहीयेस, तू स्वार्थी नाहीयेस. पण त्यावेळेला सगळ्या गोष्टी, सगळे पुरावे आमच्या समोर खूप वेगळ्या प्रकारे आले. नशीब, नशीब. सगळं सावळा ठरवतो. मी खूप भाग्यवान आहे की त्यांनी मला इतकी चांगली माणसं दिली.
त्यांचा विश्वास कमवायची संधी दिली. त्या माणसांनी माझ्यावर खूप प्रेम केलं, मला मनाने वागवलं, माझ्यावर विश्वास ठेवला आणि मग परिस्थितीने माझ्याकडून हे सगळं हिरावून घेतलं. माझं दुर्दैव आहे, दुसरं काय. सगळंच बदललंय. मी तरी काय सांगू तुम्हाला. मी तुझी परिस्थिती समजू शकते कार्तिकी, पण तुम्ही एवढं बोललात ना माझ्याशी, एवढंच खूप झालं. माझ्यामुळे माझ्या माणसांना आजवर खूप दुःख भोगावी लागली, पण आता नाही. आता माझ्यामुळे त्यांना त्रास होणार नाही. बाबा, काय झालं? मला इतक्या रात्री का बोलवलं? तुला काहीतरी द्यायचंय. काय बाबा? हे काय? उघडून बघ. बाबा, हे तर काकाचे आणि वहिनीचे फोटो आहेत. लग्नाआधीचे फोटो आहेत. कार्तिकीच्या कपाटात ठेव. बाबा, हॉस्पिटलच्या बिलचं काय करायचं ठरवलंय तुम्ही? त्याची काळजी तू करू नकोस. तुझ्या आजोबांपर्यंत आणि तुझ्या मोठ्या आईपर्यंत ही बातमी फक्त कशी पोचेल हे बघ. बेटा, मोठा बॉम्ब आहे, बॉम्ब. बरं, पण बाबा. काय झालं बेटा? दादा खूपच अपसेट झाले. इट्स ओके, ही विल बी फाईन. हे फोटोग्राफ्स फक्त नीट योग्य ठिकाणी ठेव, बाकी सगळं ठीक होईल. बरं, ठीक आहे. चल बाळा, खूप लेट झालं ना. चला, येते मी. आज रात्रभर इथेच थांबावं लागेल. काय करू? घरी मी असणं खूप गरजेचं आहे. पार्थच्या मनात आधीच इतके गैरसमज आहेत. त्यातही आणखीन भर. काय विचार करेल पार्थ माझ्या बाबतीत? त्याला कळवावं म्हटलं तर आता तशीही परिस्थिती उरलेली नाही. सावळ्या माझ्याशी मनापासून बोलणारा आता कोणीच नाही रे. मला तुझ्या आधाराची गरज आहे. मला मार्ग दाखव.
मी काय करू ते सांग ना. माझ्या माणसांनी तोंड फिरवलंय, मला एकटं पाडलंय. सावळे, सावळे मला आधार दे रे, मला आधार दे. $2 लाख. गुड, व्हेरी गुड. आता एक काम करायचं, हे बिल पद्मनाभच्या फाईल मध्ये लावायचं. कळलं? चला निघा. ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है.